नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। रात्रीची वेळ आहे आणि आज आहे पहिला सोमवार। सगळ्यांना श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज दिवसभर उपवास होता आणि संध्याकाळी म्हटलं काहीतरी नैवेद्यासाठी बनवूया। त्यासाठी आज पनीरची ग्रेव्ही करण्याचा बेत ठरला आहे। मुलांना खूप आवडते पनीर, त्यामुळे आणि त्याच्यासोबत आहे तांदळाची भाकरी आणि खूप छान टेस्टी आणि खूप छान सोपी रेसिपी आहे ही। चला रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया पहिला। त्यासाठी लागणार आहे आपल्याला आलं लसूण, पनीर, कांदा आणि टोमॅटो आणि सगळे मसाले, खडे मसाले भाजून घेतलेले आहेत, कोथिंबीर आणि वाटाणे आहेत, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि ह्यासोबत आपल्याला तिखट मीठ वगैरे सगळं लागणार आहे, तेल सुद्धा, हळद वगैरे। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। आता मी तेल तापत ठेवलंय आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत काजू भाजून घेतलेले। मी मगाशी काजू दाखवायला विसरले होते आणि काजू चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। काजूचा खरपूस भाजल्यामुळे ना त्याची टेस्ट एक वेगळीच लागते आणि वाटणामध्ये सुद्धा काजू थोडेसे वापरले आहेत मी। आता आपण पनीर सुद्धा थोडंसं तेलामध्ये परतवून घेऊयात, जरा लालसर कलर येईपर्यंत। एक 5 मिनिटं आपल्याला पनीर परतवून घ्यायचं आहे। पनीर कच्चा असतो ना, त्यामुळे थोडीशी टेस्ट बदलते। त्यासाठी एक 5 मिनिटं आपण जर खरपूस असं भाजून घेतलं तर ते खूप छान लागतात। आणि पनीर खरपूसपणे भाजून घेऊन आपण त्याला पाण्यामध्ये काढणार आहोत, कारण पाण्यामध्ये काढल्यामुळे ना ते असं लब्बरसारखं बनत नाही, मऊ आणि खुसखुशीत असतो। त्यामुळे मी थंड पाण्यामध्ये पनीर भाजून काढून घेते। इथं कढईमध्ये मी 2 पळी तेल घातलंय, त्याच्यामध्ये आता तेल तापलंय। आता आपण आलं लसूण पेस्ट आणि जे टोमॅटो आणि कांद्याची भाजून मसाला केला होता तो पहिला घालून घेऊयात। एक 5 मिनिटं चांगलं परतवून घेऊयात। पाच मिनिटं तेलात आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे, याला कलर येईल। आणि 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण घालणार आहोत खोबरं भाजून घेतलेलं वाटण, ते सुद्धा आपल्याला दोन्ही मिक्स करून चांगलं परतवून घ्यायचं आहे, एकजीव झालं पाहिजे सगळं। दोन्ही मिळून आता परत 5 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून चांगलं ते तेलामध्ये शिजलं जाईल। आता चांगलं परतवून झालंय आपलं 5 मिनिटं। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट चवीनुसार। मी 4 चमचे वापरले, तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा। एक चमचा हळद, आणि इथं पनीर मसाला घातलाय 1 चमचा आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आलं लसूण वगैरे सगळं वापरलंय मी मिक्सरला लावतानाच, मसाला तयार केला तेव्हा। आणि थोडासा गडबड झाली, कारण जे मसाले आहेत ना, वाटण आहेत त्याच्यामध्ये थोडासा मसाला मला कमी वाटला, त्यासाठी मी परत पाठवून मग आणि परत 1 चमचा मसाला ॲड केला होता, पनीर मसाला। खूप चांगलं असं परतवून घ्यायचं आहे। जर आपली ग्रेव्ही थोडंसं मसाला आपला जर चिकटत असेल कढईला, तर थोडंसं आपण जर मिक्सर लावलं होतं ते भांड्यात थोडंसं धुवून त्याच्यामध्ये पाणी ओतलं तरी चालतं। थोडंसं एक अर्धी वाटी पाणी घातलंय मी मसाल्याचंच। आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे, याला तेल सुटेल। हे बघा, याला तेल सुटलंय। आता आपण घालणार आहोत ते भाजलेले काजू। हे वाटाणे आहेत, कच्चे होते, मी त्याला 2 शिट्या वगैरे कुकरला लावल्या आणि आता वापरत आहे ते। आणि हे आपण आता पाण्यामध्ये ठेवलेलं पनीर सुद्धा त्याच्यात ऍड करणार आहोत। आता आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे।
चांगलं परतल्यानंतर ते पूर्ण मसाला त्याला लागेल. 5 मिनिटं हलवून घ्यायचं आहे चांगलं. आता आपण याच्यामध्ये आपणाला जितकं हवं आहे तितकं पाणी ॲड करू शकतो. मी अंदाजे एक तांब्यातून घातलंय, पण 1-2 ग्लास पाणी वापरलं आहे. थोडं थोडं मसाल्याचं ग्रेव्ही बघून वापरत आहे मी पाणी. अगोदरच खूप जास्त पाणी ओतलेलं नाहीये. आणि आपल्याला ही ग्रेव्ही भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खायची आहे, त्यामुळे मी थोडीशी पातळ केलेली आहे. आणि नंतर ग्रेव्ही तयार झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर हे आपल्याला घट्ट होते परत ग्रेव्ही. आणि मी हाताबरोबर मीठ सुद्धा घालून घेतलंय चवीनुसार. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा. आता आपण याच्यावर 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया, म्हणजे त्याला चांगली उकळी येईल. आता चांगलं उकळल्यानंतर आपण एक उकळी काढल्यानंतर बघूया परत. हे बघा 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपला पनीर तयार झाला आहे. बघा घट्ट झालंय. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. आता आपली पनीर ग्रेव्ही तयार आहे. आणि इकडे बघू शकता कलर. तर आपला पनीर मसाला एकदम तयार झालाय. बघू शकता दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते. कलर सुद्धा खूप छान आलाय. आणि भाकरीसोबत तर याची टेस्ट एक नंबर लागते. माझ्या मुलांना खूप आवडतो पनीर असा केलेला. तुम्ही सुद्धा करून बघा, मुलं आवडीने खातील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.